नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला कविता पहिली पाहायची आहे, ती म्हणजे बहु असोत सुंदर। या कवितेचा कवी परिचय सर्वप्रथम आपण करून घेणे आवश्यक आहे। या कवितेचे कवी आहेत श्री कृ कोल्हटकर। यांचा कालावधी आहे 1871 ते 1934। श्री कृ कोल्हटकर हे समीक्षक, विनोदी लेखक, कवी, नाटककार, कथाकार आणि कादंबरीकार आहेत। महाविद्यालयामध्ये शिकत असतानाच ते समीक्षेकडे वळले। विविध वाङ्मय प्रकारांचे लेखन करत असताना त्यांचे समीक्षणात्मक लेखन हे सुरूच होते। कोल्हटकर यांची प्रतिभा ही बहुमुखी होती। त्यांनी मराठी नाटकाला नवे स्वतंत्र असे रंगरूप दिले आणि त्याबरोबरच रूढींच्या नावाखाली चालणाऱ्या हास्यास्पद गोष्टींविषयी विनोदी लेखही त्यांनी लिहिले। विनोदाचा शस्त्राप्रमाणे वापर आणि कालातीत असा शुद्ध विनोद ही त्यांच्या विनोदाची वैशिष्ट्ये आहेत। दुटप्पी की दुहेरी, श्यामसुंदर या त्यांच्या काही कादंबऱ्या आहेत। गीतोपायन हा त्यांचा काव्यसंग्रह आहे। आत्मवृत्त, काही कथा इत्यादी त्यांची वाङ्मय निर्मिती आहे। बहु असोत सुंदर संपन्न की महा ही त्यांची काव्यरचना म्हणजेच महाराष्ट्र गीत म्हणून अतिशय लोकप्रिय असे आहे। द्वितीय महाराष्ट्र कवी संमेलन पुणे तसेच 12वे महाराष्ट्र साहित्य संमेलन पुणे यांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेले आहे। बहु असोत सुंदर या कवितेमध्ये कवीने महाराष्ट्र भूमीच्या अनेकविध वैशिष्ट्यांचा गौरवपूर्ण उल्लेख असा केला आहे। उत्तुंग पर्वतरांगांमध्ये वसलेला, त्याचबरोबर गगनाला गवसणी घालणाऱ्या, आकांक्षा बाळगणारा महाराष्ट्र आम्हाला सर्वात प्रिय आहे असे गौरवपूर्ण उद्गार या गीतामध्ये कवीने काढलेले आहेत। अंतःकरणाचे औदार्य, सद्गुणांची संपदा आणि नररत्नांची खाण असणारा असा महाराष्ट्र आम्हाला अभिमानास्पद आहे हे कवीने या ठिकाणी अतिशय ओजस्वी अशा वाणीमध्ये नमूद केलेले आहे। पराक्रम, भक्ती आणि वैराग्य या गोष्टी एकाच ठिकाणी आढळणारा प्रदेश ही महाराष्ट्राची वेगळी अशी ओळख या गीतातून करून दिलेली आहे। अशा प्रिय महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला लोकव्यवहारामध्ये गौरवाचं असं स्थान प्राप्त व्हावं आणि तसंच महाराष्ट्राच्या थोरवीचे मर्म सर्वांच्या मनामध्ये ठसावे अशी अपेक्षा कवी श्री कृ कोल्हटकर यांनी व्यक्त केलेली आहे। या कवितेचं आपण प्रकट वाचन आता करणार आहोत। बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा। गगनभेदी गिरिविन अनु नच जिथे उणे, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे। अटकेवरी जेथील तुरंगी जल पिणे, तेथ अडे काय जलाशयन दाविणे। पौरुषासी अटक गमे जेथ दुस्सहा, प्रासाद कशास जेथ हृदय मंदिरे। सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे, रत्नावा मोतिकाही मूल्यमुळी नुरे। रमणीची कूस जिथे नृमणी खणी ठरे, शुद्ध तिचे शीलही उजळवी गृहागृहा। नग्न खडग करी उघडे बघुनी मावळे, चतुरंग चमुचेही शौर्य मावळे। दौडत चहू कडुनी जवे स्वार जेधले, भासती शतगुणित जरी असती एकले। यन्नामा परिसुनी रिपु शमित बल आहा, विक्रम वैराग्य एक जागी नांदती। जरी पटका भगवा झेंडाही डोलती, धर्म राजकारण समवेत चालती। शक्ती युक्ती एकवटुनी कार्य साधिती, पसरे यत्कीर्ती अशी विस्मयावहा। गीत मराठ्यांचे श्रवणीमुखी असो, स्फूर्ती दीप्ती धृतीही देत अंतरी ठसो। वचनी लेखनीही मराठी गिरा दिसो, सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो।
देह पडो तत्कारणी ही असे स्पृहा. या ठिकाणी या कवितेचं प्रकट वाचन आपण केलेलं आहे. आता या कवितेमधील शब्दार्थ आपण पाहणार आहोत. बहु म्हणजे पुष्कळ किंवा खूप, संपन्न वैभवपूर्ण, महा म्हणजे महान, गगनभेदी म्हणजे आकाशाला भिडणारे किंवा उत्तुंग उंच असे, गिरी म्हणजे पर्वत किंवा डोंगर, वीण म्हणजे शिवाय, अणु म्हणजे अगदी उलासा किंवा छोटासा असा कण, नच म्हणजे नाही, उणे म्हणजे कमतरता, आकांक्षा म्हणजे मनोकामना किंवा इच्छा, ठेंगणे म्हणजे बुटके, तुरंग म्हणजे घोडा किंवा अश्व, जल म्हणजे पाणी, जलाशय म्हणजे सागर, नद म्हणजे मोठा प्रपात, पौरुष म्हणजे पुरुषार्थ किंवा कर्तृत्व, अटक म्हणजे कैद किंवा निर्बंध किंवा अटका, गमे म्हणजे वाटते, दुस्सहा म्हणजे वाईट साहस किंवा कदापिही नाही, प्रासाद म्हणजे राजवाडा, हृदय मंदिरे म्हणजे हृदय हेच मंदिर किंवा देऊळ, सद्भाव म्हणजे चांगली भावना, भव्य म्हणजे प्रचंड किंवा विशाल, दिव्य म्हणजे तेजस्वी किंवा प्रकाशमान असे, आगरे म्हणजे शेते किंवा मळे, येथे अर्थ घ्यायचा आहे तो म्हणजे भांडारे, मौतिक म्हणजे मोती, मूल्य म्हणजे किंमत, नुरे म्हणजे नसते, रमणी म्हणजे ललना महिला किंवा स्त्री, कुस म्हणजे गर्भाशय, नृमणी किंवा नरमणी म्हणजे नररत्न, खनी म्हणजे खाण, शील म्हणजे चारित्र्य, गृह म्हणजे घर किंवा सदन, नग्न खडग म्हणजे उघडी तलवार म्हणजे म्यानातून बाहेर काढलेली अशी तलवार, करी म्हणजे हातात, चतुरंग चमू म्हणजे सैनिकांची तुकडी, शौर्य म्हणजे पराक्रम, मावळे म्हणजे मावळतो किंवा झाकळून जातो, दौडत म्हणजे घोडदौड करीत, जवे म्हणजे जेव्हा, शतगुणित म्हणजे 100 पट, यन्नाप्मा म्हणजे यत प्लस ना त्या नावाला किंवा कीर्तीला, परिसुनी म्हणजे जाणून किंवा बघून, रिपू म्हणजे शत्रू, शमित बल म्हणजे बळहीन किंवा कमजोर कमकुवत असा, वैराग्य म्हणजे विरागीपणा निसंग, समवेत म्हणजे सोबत, विस्मयावहा म्हणजे आश्चर्यकारक, श्रवणी म्हणजे काणी, मुखी म्हणजे वाचेवर किंवा जिभेवर, स्फूर्ती म्हणजे प्रेरणा, दीप्ती म्हणजे तेज, धृती धैर्य किंवा दृढता किंवा निर्धार देखील होऊ शकतो, अंतरी म्हणजे हृदयामध्ये किंवा मनामध्ये, वचनी म्हणजे वाणीमध्ये, मर्म म्हणजे केंद्र, देह म्हणजे शरीर, स्पृहा म्हणजे इच्छा. या ठिकाणी काही टिपा ज्या आपल्याला पाहायच्या आहेत त्यामध्ये एक आहे अटक. अटक म्हणजे काय तर उत्तरेकडील पानिपत हे क्षेत्र. दुसरा आहे मावळे, छत्रपती शिवाजी महाराजांचे शिलेदार सैनिक. जरीपटका म्हणजे भगवे निशाण, इंद्रध्वज. भगवा झेंडा म्हणजे महाराष्ट्राचा झेंडा. नंतर मराठी गिरा म्हणजे मराठी लिपी व भाषा. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कवितेचा भावार्थ ऐकू. बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महा राष्ट्र देश हा. या ठिकाणी कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर या ठिकाणी म्हणतायत की महाराष्ट्राचे किंवा महाराष्ट्र भूमीचे गौरवगीत गाताना कवी काय म्हणतात की जगाच्या पाठीवर अनेक वैभवशाली, सुंदर आणि महान देश आहेत, ते असू देत, पण आमचा महाराष्ट्र देश हा आम्हाला अत्यंत प्राणप्रिय असा आहे. पुढे कवी पुढच्या ओळीमध्ये काय म्हणतात पहा. गगनभेदी गिरिविन अन नच जिथे उणे, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे, अटके वरी जेथील तुरंगी जल पिणे, तेथ अडे काय जलाशयन दाविणे, पौरुषासी अटक गमे जेथ दुस्सहा. पहा या कडव्यामध्ये कवीने काय म्हटले ते.
कवी म्हणतात की गगनाला म्हणजेच कशाला तर आकाशाला भिडणाऱ्या पर्वतांशिवाय इथला अणुरेणूही तोकडा नाही. इथल्या मानवी मनाचे मनोरथ एवढे उत्तुंग आहेत की त्या स्वाभिमानी आकांक्षेपुढे आभाळ देखील काय वाटतं ठेंगणं वाटतं. आकाशापेक्षा भव्य आमच्या मनोकामना आहेत आणि मराठी सेनेचे जे घोडे आहेत हे अटके पार जाऊन तिथले पाणी पिऊन आलेले आहेत. मराठी सेनेने अटके पार पराक्रम या ठिकाणी गाजवलेला आहे. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र भूमीतील पाणी, नद्या, सरोवरे समृद्ध आहेत. मराठी माणसाच्या पुरुषार्थाला, कर्तृत्वाला आणि अटकाव करणे हे दुस्साहस केल्यासारखे होईल असे कवी या ठिकाणी सांगत आहेत. पुढचं कडवं आहे ते म्हणजे प्रासाद कशास जेथ हृदय मंदिरे सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे रत्नावा मौतिकाही मूल्यमुळी नुरे रमणीची कूस जिथे नृमणी खणी ठरे शुद्ध तिचे शीलही उजळवी गृहागृहा. पहा मित्रांनो, या ठिकाणी कवी म्हणतायत की जिथे हृदयाचीच पवित्र मंदिरे आहेत तेथे भव्य राजवाडे कशाला या ठिकाणी हवे आहेत. सद्गुणांची उदात्त आणि तेजस्वी अशी क्षेत्रे या महाराष्ट्र भूमीमध्ये वसलेली आहेत. त्यांपुढे रत्ने किंवा मोतीसुद्धा फिके पडतात. इथल्या मातेची कूस म्हणजेच कर्तृत्ववान नररत्नांच्या खाणी आहेत. मातेचे शुद्ध आणि सात्विक चारित्र्य संपूर्ण घरोघरी काय आहे उजळत आहे. पुढचं कडवं आहे या ठिकाणी कवीने सांगितलंय नग्न खडग करी उघडे बघुनी मावळे चतुरंग चमुचेही शौर्य मावळे दौडत चहू कडुनी जवे स्वार जेधले भासती शत गुणित जरी असती एकले यन्नामा परिसुनी रिपू शमित बल आहा. पहा मित्रांनो, या ठिकाणी कवी पुढे म्हणतायत की हातात उघडी नंगी समशेर घेऊन जेव्हा मावळे शत्रूवर तुटून पडतात तेव्हा शत्रूंची चतुरंग सेना देखील पराजयाने काय जाते झाकोळून जाते. घोड्यावरून मावळे जेव्हा चोहोबाजूंनी दौडत येतात तेव्हा एक एकटा मावळा हा 100 पटीचा पराक्रमी वाटतो आणि यांची कीर्ती ऐकून शत्रू काय होतो हतबल होतो. पुढचं कडवं आहे विक्रम वैराग्य एक जागी नांदती जरी पटका भगवा झेंडाही डोलती धर्म राजकारण समवेत चालती शक्तियुक्ती एकवटुनी कार्य साधिती पसरे यत कीर्ती अशी विस्मयावहा. पहा मित्रांनो, या ठिकाणी कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे पुढच्या कडव्यामध्ये काय म्हणतात पहा. महाराष्ट्र भूमीत विरागीपणा आणि शौर्य हातात हात घालून नांदते आणि जरी पटक्यांचा भगवा झेंडा हा अभिमानाने वाऱ्यावर डोलत असतो. धर्म आणि शासन हे एकमेकांसोबत असतात. शक्ती व युक्ती हे एकरूप होऊन येथील कार्य तडीस जाते. अशा प्रकारे महाराष्ट्राची कीर्ती ही आश्चर्यकारक आणि अभिमानास्पद ठरलेली आहे. पुढच्या कडव्यामध्ये कवी म्हणतायत पहा तर गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो स्फूर्ती दीप्ती धृतीही देत अंतरी ठसो वचनी लेखनी ही मराठी गिरा दिसो सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो देह पडो तत्कारणी ही असे स्पृहा. पहा मित्रांनो, या ठिकाणी शेवटच्या कडव्यामध्ये कवी आपल्याला काय सांगतायत. कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर म्हणतात की महाराष्ट्राचे हे मराठी गौरवगीत हे नेहमी मुखामध्ये असो आणि या ठिकाणी सतत महाराष्ट्राचं नाव हे आपल्या मनामध्ये गुंजत राहो. या गीताची प्रेरणा, तेज आणि धैर्य
हे मनामनामध्ये, प्रत्येकाच्या मनामनामध्ये ठसो, बोलण्यामध्ये ठसो आणि लिहिण्यामध्ये मराठी भाषा किंवा वर्णमाला ही नित्य नेहमी असू देत. त्याचबरोबर महाराष्ट्र धर्म हा मनामध्ये कायम राहो. आमचा देह महाराष्ट्र देशाच्या चरणाशी सदैव समर्पित असो, अशी आमची मनोकामना आहे, असं कवी या आपल्या कवितेमध्ये म्हणत आहेत. मित्रांनो, आता आपल्याला कवितेची चाल थोडक्यात पाहूया. बहु असोत सुंदर संपन्न की महा, बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा, गगनभेदी गिरिविण अनुनच जिथे उणे, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे, अटकेवरी जेथील तुरंगी जल पिणे, तेथडे काय जलाशयन दाविणे, पौरुषासी अटक गमे, पौरुषासी अटक गमे, जेथ दुस्सहा, प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रासाद कशास जेथ हृदय मंदिरे, सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे, रत्नावा मौतिकाही मूल्य मुळी नुरे, रमणीची कूस जिथे नृमणी खणी ठरे, शुद्धतीचे शीलही, शुद्धतीचे शीलही, उजळवी गृहा, प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा, नग्न खडग करी उघडे बघुनी मावळे, चतुरंग चमुचे ही शौर्य मावळे, दौडत चहूकडूनी जवे स्वार जे धले, भासती शतगुणित जरी असती एकले, यन्ना मा परिसुनी रिपू, यन्ना मा परिसुनी रिपू, शमित बल आहा, प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा, विक्रम वैराग्य एक जागी नांदती, जरी पटका भगवा झेंडा ही डोलती, धर्मराज कारण समवेत चालती, शक्तियुक्ती एकवटुनी कार्य साधिती, पसरेयत कीर्ती अशी, पसरेयत कीर्ती अशी, विस्मयावहा, प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा, गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो, स्फूर्ती दीप्ती धृती ही देत अंतरी ठसो, वचनी लेखनी ही मराठी गिरा दिसो, सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो, देह पडो तत्कारणी, देह पडो तत्कारणी, ही असे स्पृहा, प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा, बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा. धन्यवाद मित्रांनो.